अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा, श्रावणातील दुसरा शुक्रवार। खरं तर आज असणारा जो शुक्रवार आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण एकतर श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण मासातील हा दुसरा शुक्रवार आहे। आजपासून वरदलक्ष्मी व्रताची सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर आज शुक्रवारच्या दिवशी श्रावणातील पहिली एकादशी आलेली आहे। तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये असणारी गरिबी नष्ट करण्यासाठी, घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या सेवा आणि जे उपाय करता हे सर्वच उपाय खरं तर अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जातात। बघा, जेव्हाही आपण धनाला आकर्षित होण्यासाठी काही विशेष उपाय करत असतो किंवा जेव्हाही आपण धन खेचण्यासाठी काही विशेष उपाय करत असतो, तर जेव्हा आपण मिठाचे काही उपाय जे आहेत हे मिठाचे उपाय करत असतो तेव्हा धन हे लवकर खेचलं जातं, माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होते। कारण बघा, मीठ हे समुद्रातून आलेलं आहे, म्हणजे मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे, तर माता लक्ष्मी जी आहे तिचा उगम देखील समुद्रातून झालेला आहे। त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये, पुरातन शास्त्रामध्ये जर तुम्ही कधी वाचलं असेल तर तिथे भरपूर उपाय आणि सेवा दिलेल्या आहेत आणि भरपूर म्हणजे असे नियम सांगितलेले आहेत। त्यामध्ये स्पष्ट आहे की जेव्हाही माता लक्ष्मीला आपल्याला आकर्षित करायचं असतं किंवा आपल्या घरामध्ये धनाचा ओघ वाढवायचा असतो, धनाचा फ्लो वाढवायचा असतो, लक्ष्मीला खेचून नशिबात नसलेलंही धन जेव्हा आपण आपल्याकडे वळवत असतो तेव्हा त्या संदर्भात मिठाचे उपाय करा, कारण मिठानेच माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होते। आता मी काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे। हे महत्त्वाचे उपाय तुम्ही जर करायला सुरुवात केली तर तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतील, दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी कमी होईल आणि तुमच्या जीवनामध्ये अखंड रूपाने माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होऊन स्थिरही होईल। म्हणजे पैसा येऊही लागेल आणि आलेला जो पैसा आहे तो टिकूही लागेल। बघा, सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर सतत तुमचं कोणाशी वाद होत असेल, घरात सतत कलह होत असेल, कधी बहीण आणि भावाचं पटत नसतं, कधी आई आणि मुलीचं पटत नसतं, तर बऱ्याच वेळा पती आणि पत्नीचं पटत नसतं, असं तुमच्या कुणाशी ज्या व्यक्तीशी तुमचं पटत नाही त्या व्यक्तीसाठी करावायचा हा पहिला उपाय। हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे। शुक्रवारच्या दिवशी रात्री संध्याकाळी जेव्हा तुम्ही झोपायला जाल, एक 8च्या पुढे 12च्या कधी जेव्हा तुम्ही झोपायला जाल तर त्यावेळेस आपल्याला एक काचेचा छोटासा एक बाउल घ्यायचा आहे, म्हणजे छोटासा एक काचेचं भांडं, अगदी तुम्ही ग्लास घेतला तरीही चालेल। त्यामध्ये आपल्याला एक मूठभर मीठ घालायचं आहे। मीठ हे बारीक वाटलेलं असावं, ठीक आहे, अगदी खड्यांचं पण असेल तरीही चालेल। फक्त एक मूठभर मीठ हे तुम्हाला त्या काचेच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला हे मीठ त्या व्यक्तीच्या रूममध्ये किंवा तो व्यक्ती जिथे झोपतो, जिथे जास्त वावरतो त्या ठिकाणी हे मीठ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। आता समजा तुम्ही त्या व्यक्तीच्या शेजारी पाजारी किंवा त्याच्या रूममध्ये हे मीठ ठेवू शकत नसाल तर आपल्या घरातील दक्षिण दिशेला हे मीठ ठेवा। आपल्या घरातील जो दक्षिण भाग असतो त्या दक्षिण दिशेला हे मीठ ठेवून द्या आणि शनिवारच्या दिवशी सगळ्यात अगोदर उठून हे वाटीवर ठेवलेलं मीठ घराच्या बाहेर फेकून द्या, ठीक आहे। हा उपाय प्रत्येक आठवड्यातील शुक्रवारी मीठ ठेवायचं, शनिवारी ते फेकून द्यायचं। पुढच्या शुक्रवारी पुन्हा रात्री झोपण्यापूर्वी हे मीठ त्या दिशेला किंवा त्या ठिकाणी ठेवायचं। शनिवारी हे जे मीठ आहे ते सकाळी लवकर उठून घराच्या बाहेर दक्षिण दिशेला किंवा कुठेही अगदी घराच्या बाहेर ते फेकून द्यायचं। याने तुमच्यातील मतभेद कमी होऊ लागतील, तुमच्यातील कलह थांबतील आणि तुमचे प्रेमाचे सलोख्याचे संबंध होऊ लागतील। आता जो दुसरा उपाय सांगते हा उपाय आजारपणासाठी आहे।
घरामध्ये सतत आजारपण येत असेल, एकाच व्यक्तीच्या पाठी सतत आजार असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे। याच्यासाठी एक काळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये हे मूठभर मीठ घालायचं आहे। या मिठामध्ये तुम्हाला 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत। या काळ्या मिऱ्या तुम्हाला त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायच्या आहेत। 7ही काळ्या मिऱ्या उजव्या हातात घ्यायच्या आणि तो जो व्यक्ती आजारी सतत असेल त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायच्या। उतरवत असताना माझ्या पती मुलांसाठी करते, माझ्या पतीची किंवा मुलांची इडापिडा नष्ट होऊ दे, आजारपण संपून जाऊ दे, कोणाची नजर लागली असेल तर ती नष्ट होऊ दे, सगळा आजार जो आहे तो संपून जाऊ दे, असं तुम्हाला संपूर्ण तुमच्या मनात जे असेल ते तुम्हाला म्हणायचं आहे। आणि 7 वेळा हे काळे मिरे तुम्हाला 7 काळे मिरे उतरवायचे आहेत आणि त्या काळ्या रंगाच्या कापडात जिथे आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला हे 7 काळे मिरे ठेवायचे आहेत। आता त्यानंतर या कापडाला तुम्हाला एक गाठ मारायची आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे। ठीक आहे, आता तुम्हाला ही पोटली शुक्रवारच्याच दिवशी, बघा हा उपाय जो आहे तो देखील तुम्हाला शुक्रवारी रात्रीच करायचा आहे। शुक्रवारच्या दिवशी रात्री तुम्हाला ही जी काळ्या रंगाची मिठाची आपण पोटली बांधलेली आहे ही घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे। घराच्या बाहेर निघायचं आणि दक्षिण दिशेला ही पोटली फेकून द्यायची। ठीक आहे, अगदी ती खोलायची नाही, काही नाही। ती काळी पोटली घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायची। घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग त्यानंतर आपलं जे काही असेल किंवा झोपायचं असेल तर ते तुम्ही करू शकता। याने त्या व्यक्तीला कुणाची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होईल, घरामध्ये काही वाईट शक्तींचा वावर असेल आणि ते जर काही त्रास असेल तर तेही नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच सकारात्मकता येईल। त्या व्यक्तीचा आजार जो आहे तो अगदी कायमचा निघून जाईल। त्याच्यानंतरचा हा तिसरा उपाय, हा धनाला खेचून आणण्यासाठी किंवा जे धन असतं हे धन आकर्षित करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला हा तिसरा उपाय करायचा आहे। याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक छोटीशी काचेची बरणी घ्यायची, काचेचा ग्लास पण असेल तरी चालेल, एक छोटासा काचेचा ग्लास किंवा एक छोटीशी बरणी घ्यायची काचेची आणि त्या काचेच्या बरणीमध्ये तुम्हाला एक मूठभर किंवा 2 जेवढं मावेल तेवढं त्याच्यामध्ये आपल्याला खड्यांचं मीठ घालायचं आहे। ठीक आहे, आणि या मिठाच्या म्हणजे खड्यांचं मीठ घातलं की त्याच्यानंतर या मिठाच्या मध्यभागी आपल्याला काळ्या हळदीचा तुकडा ठेवायचा आहे। काळी हळद बघा, जी लक्ष्मीला खेचून आणते, जी लक्ष्मीला स्थिर करते, जी लक्ष्मीला आकर्षित करते, प्रसन्न करते, ही काळी हळद मिळणं थोडंसं कठीण आहे, पण तुम्ही ऑनलाईन बघितलं तर तुम्हाला भेटेल किंवा जे आयुर्वेदिक दुकानं असतात त्यामध्ये ही हळद जी आहे ती मिळून जाईल तुम्हाला। तर काळ्या हळदीचा एक छोटासा तुकडा तुम्हाला त्या मिठामध्ये तुम्हाला असा मध्यभागी खोलवर असा दाबून ठेवायचा किंवा रुतून ठेवायचा आहे। ठीक आहे, आणि त्याच्यावरती एक लाल रंगाचं कापड टाकायचं आहे आणि लाल फडकं तुम्हाला त्या काचेच्या बरणीला किंवा काचेचा जर ग्लास असेल तर त्याला आपल्याला तो बांधायचा आहे। आता ही बरणी किंवा हा काचेचा ग्लास असेल त्याला धूप दीप म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आहे, दिवा ओवाळायचा आहे, माता लक्ष्मी स्वरूप समजून त्याची पूजा करायची आहे आणि त्या बरणीवरती उजवा हात किंवा त्या बरणीवरती म्हणजे कापड जे लावलेलं आहे त्याच्यावरती उजवा हात ठेवून तुम्हाला 7 वेळा, बरोबर 7 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे। ठीक आहे, कनकधारा स्तोत्राचं पठण करून झालं, आपलं धूपदीप सगळं ओवाळून झालं की त्यानंतर ही काचेची बरणी उचलायची, ग्लास असेल तर तो उचलायचा आणि आपल्या घरातील तिजोरीत ठेवायचा। आपली जी तिजोरी असेल, आता समजा तिजोरी खूप छोटी आहे, काही मावणं शक्य नाही आहे तर तुम्ही कपाटामध्ये कुठेही ठेवून द्या, पण ते कपाटात की ते आपण सोनं पैसा आपण कपाटात ठेवतो त्याच ठिकाणी तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे। ठीक आहे, तुम्हाला कमीत कमी आपल्याला हवं तेवढं धन आकर्षित होत नाही किंवा आपल्याला हवा तितका पैसा आपल्या घरात येत नाही आहे, धनाचे मार्ग खुले होत नाही आहे, तोपर्यंत तरी तुम्हाला ही मिठाची बरणी आपल्या घरातच ठेवायची। 20 दिवसात, 21 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात जेव्हा तुम्हाला वाटेल की आता धनाचे मार्ग खुले झालेले आहेत, हवा तितका पैसा आता येऊ लागलेला आहे, धनाच्या सर्व अडचणी नष्ट होत आहेत, असं जेव्हा तुम्हाला वाटेल तर त्यावेळेस काय करायचं, ही बरणी तिथून काढायची, त्यात आपल्या कपाटातून ही बरणी काढायची। यामध्ये घातलेलं जे काही मीठ आपलं आहे हे मीठ कुठल्याही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं किंवा तुम्ही बेसिनमध्ये टाकलं तरीही चालेल। त्याच्यावरती एक ग्लासभर पाणी ओतायचं आणि मिठात घातलेलं मात्र जे काळ्या हळदीचा तुकडा आहे, मिठात घातलेला काळ्या हळदीचा जो तुकडा आहे तो मात्र काढून त्याच्यातून आपल्यासोबत ठेवायचा। तुम्ही पर्समध्ये पण ठेवा, खिचात पण ठेवा किंवा तिजोरीत तुम्ही एका कोपऱ्याला ठेवलात तरीही चालेल, देवघरात पण ठेवलात तरीही चालेल किंवा तुमचं जे तांदळाचा अन्नधान्याचा जो साठा असतो तिथेही तुम्ही हा काळ्या हळदीचा तुकडा ठेवलात तरीही चालेल।
याने तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला पैशांची धनधान्याची कमतरता भासणार नाही. नेहमी पैसा आकर्षित राहील. नेहमी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.